नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल पोलीस भरती 2026-27 बद्दल जी काही बैठक घेण्यात आली त्या बैठकीत अजून कोणताही निर्णय ग्राउंड संदर्भात डिक्लेअर झालेला नाहीये. दुसरीच गोष्ट, सध्या 2 दिवसापासून जे इंस्टाग्रामवरती, टेलिग्रामवरती, वेगवेगळ्या चॅनलवरती असं सांगितलं जातंय की आता ह्या वर्षी पोलीस भरतीला 1600 मीटर रद्द करून 2500 मीटर म्हणजे जवळपास 2.5 किलोमीटर हा इव्हेंट घेण्यात येणार आहे. तर त्याबद्दल अजून कोणती अधिकृत घोषणा झालेली नाहीये. तर विद्यार्थ्यांनी संभ्रमात राहू नका. तुमचं जे प्रॅक्टिस आधीच्या भरतीनुसार चालू आहे त्याच पद्धतीने चालू द्या. ज्यावेळेस गव्हर्नमेंटचा अधिकृत GR येईल त्याच नंतर तुम्ही त्याच्याबद्दल, प्रॅक्टिस बद्दल असेल, मैदानी चाचणी सरावाबद्दल असेल, तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये बदल करा. तसेच दुसरी एक घोषणा होणार आहे अशी चर्चा चालू आहे की लेखी परीक्षा आधी. तर मला वाटतं हा निर्णय आधीही सरकारने घेतला होता पण तो रद्द केला होता. मग सध्या तरी मैदानी चाचणीचा आधी राहील आणि लेखी परीक्षा नंतर दुसरा टप्पा लेखी परीक्षेचा असते. त्यामुळे सध्या तरी अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनी त्या चालू असणाऱ्या चर्चेला किंवा अफवेला अजिबात त्याचा विचार करून वेगळा तयारीचा तुमचा निर्णय किंवा सराव बदलू नका. आहे असंच चालू राहू द्या. ज्या अर्थी काल बैठक झालेली पोलीस भरतीच्या संदर्भात, त्या अर्थी भरती ही लवकरात लवकर निघण्याची शक्यता आहे. तरी अंदाजे दिवाळीनंतर पोलीस भरतीची जाहिरात निघू शकते. ती जाहिरात 2026 आणि 27 रिक्त पदांसाठीची असेल. ज्या जाहिरातीमध्ये चांगल्या जागा जिल्हा पोलीससाठी, SRPF साठी, चालकसाठी, बँड्समनसाठी आणि कारागृहासाठी अशा सर्व घटकांसाठी चांगल्या जागा निघतील. मग मुलांनी जशी मागची भरती झाली त्याच भरतीच्या अनुषंगाने पुढील भरतीची तयारी करावी. आणि जे कोणत्या शासनाच्या सूचना येतील किंवा नवीन घोषणा येतील त्याबद्दल तुम्हाला वेळोवेळी टेलिग्रामवरती आणि इतर चॅनलवरती त्याची माहिती मिळेल. तोपर्यंत कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवून तुम्ही तुमच्या पोलीस भरतीच्या तयारीमध्ये बदल करू नका. आणि सर्व विद्यार्थ्यांनी आगामी भरतीसाठी फक्त 6 ते 7 महिने बाकी आहे, शिल्लक आहे. तर जोरदार तयारी करा. या वर्षीची भरती 100% निश्चित ह्याच वर्षी जाहिरात निघेल आणि ती भरती कंप्लीट एक 2027च्या फेब्रुवारी 2027 पर्यंत संपून जाईल. त्यामुळे थोडेच दिवस कालावधी बाकी आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीने तयारी करा. विवेकानंद अभ्यासिका स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सोमेश्वर नगर या ठिकाणी आम्ही मागील 10 वर्षापासून काम करतोय. बारामती तालुक्यातली ही पहिली अभ्यासिका आहे ज्या ठिकाणी मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येतात आणि दरवर्षी एक चांगला रिझल्ट या अभ्यासिकेतून मुलांचा येत आहे. तर आम्ही इथं सोमेश्वरमध्ये मुलांसाठी आगामी भरतीसाठी एक चांगल्या पद्धतीने तयारी करून घेण्यासाठी प्रयत्न करतोय. आम्ही प्रयत्नशील आहोत. हा सोमेश्वर पॅटर्न नावाने जी एक वेगळी ओळख झालेली आहे विवेकानंद अभ्यासिकेची, ह्या सोमेश्वर पॅटर्न मधून असंख्य विद्यार्थी पोलीस दलात भरती होत आहेत. तर मी या युट्यूबच्या आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की पोलीस भरतीची तयारी तुम्ही करताय 2026-27च्या, तर ह्या भरतीसाठी तुम्ही याच्या आधी केलेली तयारी यापेक्षा 10 पटीने तयारी तुम्हाला वाढवावी लागेल. आता स्पर्धा वाढलेली आहे, मेरिट वाढत चाललेला आहे. एनसीसीचे 5 गुण या वर्षी भरपूर विद्यार्थ्यांना त्या 5 गुणचा तोटा झालेला आहे. तो पुढच्या वर्षी पण एनसीसीच्या मुलांमुळे मेरिट वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही जे तयारी करता त्यापेक्षा ती तयारी वाढली पाहिजे. अजून जास्त ताकदीने करा. जे 1600 मीटर इव्हेंट आहे, 100 मीटर गोळाफेक, त्या पद्धतीनेच तयारी चालू राहू द्या. सध्या तरी कोणतीच समिती पोलीस भरती संदर्भात नेमली गेलेली नाही. असंच डायरेक्ट निर्णय घेता येत नाही. कुठलाही इव्हेंट बदलायचा असेल किंवा पोलीस भरती प्रक्रिया बदलायची असेल. नुकतीच MPSCने ग्रुप Cच्या अभ्यासक्रम बदलण्यासाठी परदेशी साहेबांची समिती नेमलेली. तर अशी कोणती तरी समिती नेमून अशा गोष्टी करायच्या असतात. डायरेक्ट असा निर्णय होत नाही. त्यामुळे मुलांनी जशी आधीची भरती झाली त्याच पद्धतीने तयारी करावी. त्यासाठीच हा खरं व्हिडिओ बनवलेला आहे. तर मुलांनी त्याची पूर्ण माहिती घेऊनच त्याबद्दल चर्चा करावी किंवा टेलिग्राम चॅनलवाल्यांनी पण तशी मुलांना माहिती द्यावी. अन्यथा ते चुकीचा संभ्रम होऊन मुलांच्या तयारीला जरा चुकीची दिशा मिळू शकते. धन्यवाद.